नौजवानों के दिल में जलती आग हिंदुस्तान है, नौजवानों के दिल में जलती आग हिंदुस्तान है। शत्रु के वक्षस्थल पे करता नाद हिंदुस्तान है, शत्रु के वक्षस्थल पे करता नाद हिंदुस्तान है। यह शौर्य है, बलिदान है, त्याग हिंदुस्तान है, त्याग हिंदुस्तान है। आज मैं यहाँ राम मंदिर का पक्ष लेकर नहीं आई हूँ, तो घायल भारत चीख रहा है, एक चीख सुनाने आई हूँ, एक चीख सुनाने आई हूँ। सर्वांना माझा नमस्कार। मित्रांनो, स्वातंत्र्य हा शब्द उच्चारायला जितका सोपा आहे तितकेच कष्ट हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लागले होते। स्वातंत्र्य हे काही सहजासहजी मिळालेले नाही, तर वंदनीय मंगल पांडे, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, राणी लक्ष्मीबाई, वीर सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा कितीतरी महावीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले व तेव्हा जाऊन भारताला स्वातंत्र्य मिळाले। या सर्वांना मी नमन करते व माझ्या भाषणास सुरुवात करते। मित्रांनो, 15 ऑगस्टला भारताने यश प्राप्त केले, कारण त्या काळातील युवकांमध्ये भारताविषयी समर्पक भावना होती। पण आजच्या काळातील युवक काय करत आहे, तर भारताचे तुकडे तुकडे होतील असे नारे देत आहे, पाकिस्तान व खलिस्तान यासारख्या देशांचे समर्थन करत आहे। मित्रांनो, खरा युवक हा तोच असतो ज्याला नको गुलामी, नक्षत्रांची भीती, आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भुरतानाही चैन करावी स्वप्नांची, ज्याचे हसू असावे ओठांवरती, काळीच काढून देताना नजरेमध्ये नजर रोखावी, आयुष्याला उत्तर देताना। मित्रांनो, आज मी त्या भारताविषयी बोलू ज्या भारतात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत कबीर, संत एकनाथ अशा महान संतांचा वारसा लाभलेला आहे, ज्या भारताने विज्ञान व तंत्रज्ञान या शाखेत अत्यंत अशी प्रगती केलेली आहे। जो भारत अर्थव्यवस्थेत तज्ञ मानला जातो, की त्या भारताविषयी बोलू ज्या भारतावर AI ने काबू मिळवला आहे, ज्या भारतात नीट सारखे पेपर लीक झाल्यामुळे विद्यार्थी सुसाईड करत आहे। मित्रांनो, एकीकडे भारत हा लोकसंख्येत पहिल्या क्रमांकावर मानला जातो व दुसरीकडे तोच भारत हा मुलींच्या सुरक्षेत 4थ्या क्रमांकावर मानला जातो। ही अशी परिस्थिती भारतात निर्माण का होत आहे असा प्रश्न सर्वप्रथम पडतो मित्रांनो। तर त्याचे कारण आहे भारतातील नेते, ज्यांना भ्रष्टाचाराच्या खाली अटक होते। हे तेच नेते असतात ज्यांना आपण भारताची प्रशासनाची संपूर्ण व्यवस्था सोपवली असते, म्हणजे सामान्य माणसाच्या हक्काची भाकरी घेऊन खून करणारी मंडळी या भारताचे आदर्श प्रेरणास्थान असतात। ज्या भारतात विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी आंदोलने करावी लागतात, ज्या भारतात अनेक गरिबांना एक वेळचे अन्नही मिळत नाही व या सर्वांमध्ये सामान्य माणूस मात्र भरडला जातो। धर्माच्या नावाखाली जाती व दंगली होतात, तेव्हा भारत मातेच्या हृदयाचे शेकडो असे तुकडे होतात। थोडक्यात सांगायचे झाले तर भारताची औद्योगिक, आर्थिक व वैज्ञानिक क्षेत्रात तर खूप प्रगती होत गेली, पण मूल्यांचा मात्र ऱ्हास होत गेला। मित्रांनो, असे म्हणायला हरकत नाही की सांस थमती गई फिर भी बढ़ते कदम को हमने न रुकने दिया, कि सांस थमती गई फिर भी बढ़ते कदम को हमने न रुकने दिया। अरे कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, अरे कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, पर सर हिमालय का हमने न झुकने दिया, सर हिमालय का हमने न झुकने दिया। सांगायचा उद्देश एवढाच की आपल्या मनात आपल्या देशाविषयी जर आत्मसमर्पणाची भावना असेल तरच कुठेतरी भारत हा खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल, एवढे बोलते व थांबते। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।